नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आइन्स्टाईन ट्युटोरियल या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 10वीच्या बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आपण मॅथमॅटिक्सचे टॉपिक्स रिवाईज करतो. यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स. अल्जेब्रामधला सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल यूज असलेला जर कुठला टॉपिक असेल तो आहे स्टॅटिस्टिक्स. यामध्ये तुम्हाला जास्त फॉर्म्युलेज नाही आहेत, 4-5 फिक्स फॉर्म्युले आहेत, फिक्स मेथड्स आहेत आणि त्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन बेस्ड मात्र जास्त क्वेश्चन विचारले जातात. ओके, या टॉपिकचं वेटेज जे आहे 6 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन्स 12 मार्क्ससाठी हा टॉपिक येतो आहे. ओके, यामध्ये थोडंसं रिकॉल करूयात. आपण 9thमध्ये आपण काही गोष्टी शिकल्या होत्या. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय की जे काही ऑब्झर्वेशन्स असतील त्या ऑब्झर्वेशनचं कॉन्सन्ट्रेट अराउंड सम व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे समजा एखाद्या स्टुडंटला एखाद्या सब्जेक्टमध्ये 12, 13, 14 12, 13, 14 याच्या अराउंड मार्क्स मिळत आहेत, तर आपल्याला एक अंदाज येतो की बाबा ऑन ॲन ॲव्हरेज त्याला किती मार्क्स मिळत आहेत. ओके, किंवा एखाद्या क्लासचे सगळे मार्क्स आहेत ते सगळे मार्क्स आपण कंबाईन केले, आपल्याला क्लासची एक टेंडन्सी कळते की या पर्टिक्युलर क्लासला या पर्टिक्युलर बॅचला अमुक अमुक सब्जेक्टमध्ये असे मार्क्स मिळतात, या सब्जेक्टमध्ये हा क्लास कमी पडतोय. ओके, किंवा यामध्ये आपण कुठली व्हॅल्यू जास्त वेळा रिपीट होतीये ही व्हॅल्यूसुद्धा काढू शकतो. ओके, टोटल 3 सेंट्रल टेंडन्सीज नॉर्मली असतात. एक असतो मीन, एक असतो मीडियन आणि एक असतो मोड. ओके, प्रॅक्टिकली ॲक्च्युली आपण सगळे कॅल्क्युलेट करतो पण आपल्याला हे माहिती नसतं की याचा ॲक्च्युली प्रॅक्टिकल यूज काय आहे. सगळ्यात पहिला आहे मीन. मीनला आपण काय म्हणतो, मीनला एक नॉर्मल लँग्वेजमध्ये आपण ॲव्हरेज किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू असंही म्हटलं जातं. ॲव्हरेज म्हणजे मगाशी एक्झाम्पल दिलं तेच की मी समजा माझा मॅथमॅटिक्सचा जो स्कोर आहे 3 एक्झाम झाल्या, एका एक्झाममध्ये मला 10 मार्क्स मिळाले, एकामध्ये 15 मिळाले, एकामध्ये 20 मिळाले. या तिन्हीचा जर मी ॲव्हरेज काढला तर मला काय मिळतोय, माझा मार्क्सचा मीन मिळतोय. मला मीन किती मिळाला, 10 + 15 + 20 ॲड करा, डिवाइड/3 करा, माझा मीन आला 15 मार्क्स. ओके, तर ऑन ॲन ॲव्हरेज मला त्यामध्ये किती मार्क्स मिळाले. ओके, क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो बघा. कोणी बॅट्समन आला, बॅट्समनचा एक ॲव्हरेज दिला जातो, बॅट्समनची इकॉनॉमी दिली जाते की ऑन ॲन ॲव्हरेज त्या बॅट्समनने किती स्कोर केलेला आहे. त्याचा स्ट्राईक रेट दिला जातो, म्हणजे प्रत्येक 100 बॉल्सच्या मागे त्यांनी किती स्कोर केला हा झाला त्याचा स्ट्राईक रेट. सिमिलरली आपण स्टॅटिस्टिक्स सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा एरियाजमध्ये यूज करू शकतो. ओके, पहिला झाला मीन, त्याचा ऑन ॲन ॲव्हरेज किती आहे. सेकंड आहे मीडियन. आता मीडियन म्हणजे काय, समजा ॲव्हरेज आपण काढायचं झाला, ॲव्हरेजमध्ये समजा मार्क्स समजा आपले असे असतील, समजा 10 आहे, ओके, 12 आहे, 13 आहेत, 14 आहेत, पुन्हा 10 आहेत. ओके, आउट ऑफ 20 आपण मार्क्स काढतोय. ओके, सगळे मार्क्स याच रेंजमध्ये आहेत आणि त्याला 2 एक्झाममध्ये 20 मार्क्स मिळाले. एकदमच 2 एक्झाममध्ये एकदमच 20 मार्क्स मिळाले. किंवा 50 मार्क्सचा पेपर असेल, असे मार्क्स त्या स्टुडंटला सगळीकडे पडतात आणि एखाद्या पेपरमध्ये त्यांनी काय जादू केली, त्याला एकदम 50-50 मार्क्स मिळाले 2 पेपर्समध्ये. मग याचा जर मी मीन काढला तर हा मीन ऑब्व्हियसली या रेंजमध्ये येणार नाही आहे, हा मीन काय होईल, एकदमच वाढेल. ओके, म्हणजे आपला जो मीन आहे, ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज समजा मला यामध्ये 35-40 काहीतरी ॲव्हरेज याचा मिळाला, 35 मिळाला सपोज. हा विद्यार्थी 35 या स्कोरच्या रेंजमधला आहे का नाही आहे ह्याच्यावरती वर्कआउट करायची गरज आहे, कारण याचा नॉर्मली स्कोर एवढा येत होता. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला एक फॉल्स याचं ऑब्झर्वेशन मिळालं. मग हे अवॉइड करण्यासाठी दुसरी मेथड किंवा दुसरा एक सेंट्रल टेंडन्सी आपण यूज करतो, ती असते मीडियन. मीडियन म्हणजे काय, मीडियनमध्ये आपण काय करतो, मीडियनमध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळे जे मार्क्स आहेत हे मांडले जातात आणि याचा आपण काय काढतो, मिडल पॉईंट काढतो, मिड पॉईंट काढतो. तो मिड पॉईंट जो असेल तो असतो मीडियन. ओके, किंवा आपण क्लास घेतला, क्लासचा पूर्ण मार्क्स आपण घेतले आणि त्या क्लासच्या मार्क्सचा ॲव्हरेज काढण्याच्या ऐवजी असेंडिंग ऑर्डरमध्ये पुट करा आणि त्याचा मिड पॉईंट काढा. 50 स्टुडंट आहेत तर असेंडिंग ऑर्डरमध्ये 25 किंवा 26 नंबरची व्हॅल्यू बघा किती आहे, तो असेल याचा मीडियन, त्या क्लासचा. मीडियन हा मीनपेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो. तिसरा आहे मोड. मोड म्हणजे काय, मोड म्हणजे कुठली व्हॅल्यू मॅक्झिमम टाइम्स रिपीट झालेली आहे, कुठली व्हॅल्यू रिपीट झालेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेट बघतो. क्रिकेटमध्ये समजा एका ओव्हरमध्ये स्कोर जो केलेला आहे, समजा हार्दिक पांड्या खेळतोय, हार्दिक पांड्या स्फोटक बॅट्समन आहे, मग त्यांनी त्या स्कोर कसा केला, आल्या पहिला 6 मारला, 6 नंतर समजा त्यांनी एक बाउंड्री मारली, एक 4 गेला, त्यानंतर त्यांनी 2 रन्स काढल्या. ओके, त्यानंतर पुन्हा त्यांनी काय केली, एक बाउंड्री मारली आणि पुन्हा एक 6 मारला. जबरदस्त मॅच चालली आहे. असा त्याचा एका ओव्हरमधला स्कोर आहे. मग आता यामध्ये आपण काय काय काढू शकतो, यामध्ये आपण बघा याचा मीन काढू शकतो. टोटल स्कोर किती झाला, 6 + 4 10, 6 + 4 10, 20 झाला, 20 आणि 6, 26 स्कोर झाला त्याचा टोटल या ओव्हरमध्ये. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज त्यांनी एका बॉलला किती रन केल्या, 26/6. ओके, हा आपण ॲव्हरेज काढतो.
4 पॉईंट समथिंग हा ॲव्हरेज येईल. एका बॉलला त्यांनी किती रन काढल्या तो, हा झाला आपला मीन. ओके, त्यानंतर मीडियन. आता 4 पॉईंट समथिंग 4.2 4.3 काहीतरी व्हॅल्यू आली, या बॉलला त्यांनी तेवढ्या स्कोर केलाय का, नाही केलेला. मीडियन आपण कसा काढणार, मीडियनमध्ये आपण काय करणार, 2 4 4 4 6 6 व्हॅल्यू काय केल्या आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये डिफाईन केल्या. असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिल्यानंतर मिडल व्हॅल्यू कुठली असेल, मिडल व्हॅल्यू यामध्ये मिड पॉईंट नाही आहे, तर ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. तर याचा मीडियन काय आला, याचा मीडियन आला 4. मीन जास्त आलेला होता, मीडियन आला 4. ओके, आणि तिसरी व्हॅल्यू काय आहे, मोड. याचा मोड किती आहे, कुठली व्हॅल्यू मॅक्झिमम टाईम रिपीट झालेली आहे, तर 4 ही व्हॅल्यू मॅक्झिमम टाईम रिपीट झालेली. ह्याचा अर्थ या पर्टिक्युलर एक्झाम्पलचा मोड किती आहे, मोड इज इक्वल टू 4. आलं लक्षात. मीन, मीडियन आणि मोड हे काय आहे आणि याचा प्रॅक्टिकल यूज आपण कसा करू शकतो. ओके, आता मीन काय आहे, मीन असतो ॲव्हरेज सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ स्कोर्स. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू असतील तर आपण सम ऑफ ऑल स्कोर्स करतो. आता क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, क्लासेस समजा आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे 0 to 10, मग 10 to 20, 20 to 30, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो क्लास. क्लासचा जो मिड पॉईंट असेल त्याला आपण काय म्हणतो, क्लास मार्क. आणि ज्या दिलेल्या व्हॅल्यूज असतात त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी, FI. ओके, लार्ज डेटा असेल तर आपण लार्ज डेटा सिंगल लिहू शकत नाही. 50 स्टुडंट्स आहेत, 50 स्टुडंटचा स्कोर लिहायचा आहे, मग मी काय करणार, एक तर 50 स्टुडंटचा 50 व्हॅल्यूज मी लिहू शकतो, किंवा त्यापेक्षा मी काय करेन, मी कॅटेगरी करेन स्टुडंटच्या. कशा कॅटेगरीज होणार आहेत स्टुडंटच्या, 0 पासून 10 मार्क्स पडलेले स्टुडंट किती आहेत बाबा, 14 स्टुडंट्स आहेत ज्यांना 0 to 10 मार्क्स पडले. मग 10 to 20 मार्क्स पडलेले स्टुडंट किती आहे, 20 to 30 पडलेले, अँड सो ऑन. असे आपण क्लासेस करू शकतो. हे क्लास 2 टाईपचे असतात, एक तर कंटिन्युअस असतील किंवा डिसकंटिन्युअस असतील. हा क्लास आहे 0 to 10 आणि इथे परत 10 to 20 सेम अप्पर लिमिट लोअर लिमिट आलेला आहे, याला आपण म्हणतो कंटिन्युअस क्लास. आणि दुसरा क्लास काय असेल, डिसकंटिन्युअस. मार्कांसाठी आपल्याला डिसकंटिन्युअस क्लास वापरावा लागेल, 0 to 10, 11 to 20, 21 to 30 वगैरे वगैरे, याला म्हणतो आपण डिसकंटिन्युअस क्लास. ओके, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, 3 मेथडने आपण मीन कॅल्क्युलेट करू शकतो. मीनच्या 3 मेथड आहेत. पहिली आहे डायरेक्ट मेथड, दुसरी आहे ॲझ्युम्ड मीन मेथड, तिसरी आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला डायरेक्टली ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज, समजा या व्हॅल्यूज आहेत, नंबर ऑफ स्टोअर्स आहेत, याला आपण म्हणतो FI, या आहेत फ्रिक्वेन्सीज. ओके, या व्हॅल्यूज ज्या आहेत या काय आहेत, आपले क्लासेस आहेत. याचा मी मिड पॉईंट काढला त्याला आपण म्हणतो क्लास मार्क. क्लास मार्क इज XI. ओके, आणि याचा जर मला मीन काढायचा आहे डायरेक्ट मेथडने आपल्याला काय करायचं, पहिला तर टेबल फॉर्म करून घ्यायचा. क्लासेस मी ॲज इट इज लिहिले, क्लास बघा कंटिन्युअस आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आपली काय येते, आपल्याला क्लास मार्क काढावा लागतो, त्याचा मिड पॉईंट काढावा लागतो. ओके, मिड पॉईंट मी काढला 10 20 30 40 50. कसा काढणार, मिडल व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे, तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. मिड पॉईंट काढला मी 10. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, दिलेल्या व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी या गिवन असतात, या आपल्याला दिलेल्या असतात क्वेश्चनमध्ये, या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता या सगळ्याची ॲडिशन जी करतो आपण, समेशन ऑफ FI किंवा कॅपिटल N याला म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंटमध्ये, नेक्स्ट कॉलममध्ये आपण काय करणार आहे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन FI इंटू XI, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन बघा, 10 into 5 50, 20 into 10 200, हे सगळं केलं आणि सगळ्याची ॲडिशन केली. ही ॲडिशन काय आली, 1470. या क्लासचा जो काही टर्नओव्हर आहे, या टर्नओव्हरचा मीन मला जर काढायचा आहे तर मला काय करावं लागेल, मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मीन काय आहे, मीन समेशन ऑफ FI XI, हे 1 to N काय आहे, पहिल्यापासून ते N काही असेल, N म्हणजे इथे लास्ट व्हॅल्यू आपली आहे 55, इथपर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूची समेशन म्हणजे ॲडिशन करायची डिवायडेड बाय N. ओके, बघा व्हॅल्यूमध्ये फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, 1470 न्यूमरेटरमध्ये येणार आहे. ही व्हॅल्यू नॉर्मली ही राऊंड फिगरच असते, 50 ही मी डिवाइड केली तर मला मीन काय मिळाला, 29.40. हा काय आहे, मीन ऑफ द टर्नओव्हर आहे त्या स्टोअरचा, किती आहे तो, 29.40 lakhs. ओके, डायरेक्ट मेथडने आपण जो मीन काढलाय तो असा आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये सेंट्रल टेंडन्सी ऑफ डेटा फाइंड आउट करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्यामध्ये 3 डेटा टेंडन्सी मिळतात आपल्याला. पहिला असतो मीन, दुसरा असतो मोड आणि तिसरा असतो मीडियन. बोर्डाच्या एक्झाममध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करण्यासाठी क्वेश्चन जर आला तर त्या क्वेश्चनमध्ये एक तर त्याच्या मेथड दिलेल्या असू शकतात किंवा दिलेल्या नसू शकतात.
पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमधून आपण डायरेक्टली मीन कसा काढायचा मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. आता जी सेकंड मेथड आहे ती आहे ॲझ्युम्ड मीन मेथड. आता ही ॲझ्युम्ड मीन मेथड काय आहे आणि ही कधी वापरायची? बघा, ज्यावेळी वेन द प्रॉडक्ट एफ आय एक्स आय, आपण डायरेक्ट मेथडमध्ये एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय हे आपण केलं होतं, आपल्याला डायरेक्टली तो मीन आहे तो मिळालेला होता. बट त्यामध्ये आपल्या व्हॅल्यू जर मोठ्या असतील, इफ एफ आय एक्स आय इज लार्ज, म्हणजे या व्हॅल्यूची जी काय एफ आय एक्स आयचा प्रोडक्ट जो आहे हा जर खूप लार्ज असेल तर डायरेक्ट मेथडचे कॅल्क्युलेशन थोडेसे डिफिकल्ट होतात. त्यासाठी एक मेथड जी इंट्रोड्यूस केली गेली आहे ती आहे ॲझ्युम्ड मीन मेथड. आता ॲझ्युम्ड मीन मेथड ही कशी यूज करायची आणि यातून आपल्याला जे एक्झाम्पल्स आहेत हे कसे सॉल्व्ह करायचे हे आपण यामध्ये बघणार आहोत. समजा हे इलिस्ट्रेटिव्ह एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, गिवन बिलो इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेली इन्कम ऑफ द वर्कर्स. डेली इन्कम आहे. डेली इन्कममध्ये क्लासेस दिलेले आहेत 100 to 150, 150 to 200 अँड सो ऑन. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा क्लासेस दिलेले असतील तर क्लासेसमध्ये हे क्लासेस कंटिन्युअस असायला हवेत. कंटिन्युअस म्हणजे जिथे पहिला क्लास संपतोय 150ला, जिथे पहिला क्लास एंड होतोय, पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट येतंय तेच नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट असलं पाहिजे. समजा इथं 150 आणि इथं जर 151 असेल त्याला आपण डिस्कंटिन्युअस क्लास म्हणतो. सो हा क्लास कंटिन्युअस आहे का ही पहिली गोष्ट चेक करायची एक्झाममध्ये. प्रत्येक क्लासची नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे हे जे आहेत हे आहेत आपले एफ आय फ्रिक्वेन्सीज. या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. अँड फाइंड द मीन ऑफ डेली इन्कम ऑफ वर्कर्स. तुम्ही एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर कुठंच त्यांनी हे मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला कुठली मेथड यूज करायची आहे. फक्त म्हणलेलं आहे फाइंड द मीन ऑफ डेली इन्कम ऑफ वर्कर्स. पण जर आपल्याला दिसतंय ह्या ज्या व्हॅल्यू आहेत डेली इन्कमच्या 300, 400, 200 अशा व्हॅल्यूज आहेत, म्हणजे यावेळी आपल्याला डायरेक्ट मेथड जर यूज केली तर डायरेक्ट मेथडमध्ये आपण जर एक्स आय काढला, एक्स आय काय असतो आठवा जरा, एक्स आय असतो या क्लासचा क्लास मार्क किंवा त्याचा जो मिड पॉईंट म्हणजे 100 to 150चा मिड पॉईंट. ह्या व्हॅल्यूज पर्टिक्युलरली लार्ज येतात. तर या केसमध्ये आपण ॲझ्युम्ड मीन मेथडने सेम एक्झाम्पल ट्राय करू. कुठलंही एक्झाम्पल तिन्ही मेथडने तुम्ही ट्राय करा. पुढे अजून एक मेथड येणार आहे स्टेप डेव्हिएशन. या तिन्ही मेथडमध्ये तुमचं जे फायनल आन्सर आहे हे सेम येतं, फक्त कॅल्क्युलेशन्स आणि मेथड फॉर्म्युला हा जो आहे हा वेगळा असतो. आता यामध्ये काय आहे बघा, फर्स्ट स्टेप प्रिपेअर अ टेबल कंटेनिंग 5 कॉलम्स. चला तुम्ही टेबल ड्रॉ केला. एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन लिहायची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही वर्टिकल टेबल ड्रॉ करायचा आहे. वर्टिकल टेबलमध्ये तुम्हाला जे काही क्लासेस आहेत हे तुमचे फर्स्ट कॉलममध्ये येणार आहेत. हे जे काही क्लासेस आपल्याला दिलेले आहेत तेच ॲज इट इज आपण लिहिले. सेकंड कॉलममध्ये आपल्याला काय लिहायचे आहेत, आपल्याला क्लास मार्क लिहायचे आहेत. ओके, तो क्लास मार्क एक्स आय. क्लास मार्क कसे फाइंड आउट केले तर क्लास मार्क फाइंड आउट करण्यासाठी 100 to 150 हा जो क्लास आहे या क्लासचा आपण मिड पॉईंट काढला. कसा काढला तर 100 + 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे हा आला 250 डिवायडेड बाय 2 किती आला क्लास मार्क 125. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्झाममध्ये दाखवण्याची गरज नसते. 100 to 150चा मिड पॉईंट 125 हा जरी तुम्हाला डायरेक्टली क्लिक झाला तो सुद्धा तुम्ही लिहू शकता, बट ही त्याची कॅल्क्युलेटिव्ह मेथड आहे. त्यानंतर सगळे क्लास मार्क लिहिले. आता यामध्ये जशी मेथड काय, मेथडचं नाव काय आहे ॲझ्युम्ड मीन. ॲझ्युम्ड मीन आहे. देअरफोर आपल्याला या एक्झाम्पलमध्ये एक कुठला तरी मीन घ्यायचा आहे, जो मीन आपला ॲझ्युम्ड मीन असेल, जो आपण ॲझ्युम करणार आहोत. हा मीन काय असेल तर यामध्ये नेक्स्ट स्टेपला इन कॉलम 3 एक जी मेथड आहे ए हा जो आहे हा ॲझ्युम्ड मीन. आता हा ॲझ्युम्ड मीन कुठला असतो, कुठला घ्यायचा असतो, तुमचे जे क्लास मार्क्स आहेत या क्लास मार्क्सचा मिड पॉईंट तो मीन आहे. मीन म्हणजे काय, ॲव्हरेज आहे. म्हणजे काय, दोन्हीतले एक्स्ट्रीम व्हॅल्यू सुद्धा घ्यायची नाही आहे, मधली व्हॅल्यू तुम्ही 225 किंवा 275 कुठली व्हॅल्यू घेऊ शकता. क्लासेस जर ऑड नंबर ऑफ क्लासेस आहेत, इथे बघा 1 2 3 4 5 6 इवन नंबर ऑफ क्लासेस आहेत, म्हणजे ह्याचा आपल्याला मिड पॉईंट नाही मिळणार. समजा 5च क्लासेस असते तर आपल्याला या 5 पैकी जो 3 नंबरचा मिडल पॉईंट आहे हा आपण मीन घेतला असता. पण 6 क्लासेस आहेत त्यामुळे तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही 225 सुद्धा घेऊ शकता, 275 सुद्धा घेऊ शकता. मग आता या दोन्हीपैकी या ठिकाणी आपण जो ॲझ्युम केलेला आहे तो आहे 225. याला आपण पुढे लिहिलं ए. सो दिस इज अ ॲझ्युम्ड मीन फॉर दिस एक्झाम्पल 225. आता मजा बघा, आता काय होतं यामध्ये, ॲझ्युम्ड मीन घेतलाय आपण 225. नेक्स्ट जो थर्ड कॉलम आहे या दोन गोष्टी तर आपल्याला हा दिलेला आहे, हे आपण कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट स्टेपला काय आहे आपला, आपण डी आय फाइंड आउट केला. डी आय काय आहे, डी आय इज एक्स आय मायनस ए. एक्स आय मायनस ए. व्हॉट इज एक्स आय? एक्स आय इज द क्लास मार्क. क्लासचा मिड पॉईंट एक्स आय मिळाला, त्यातून आपण काय मायनस केला ए. ए काय असणार आहे, प्रत्येक ठिकाणी ए ची व्हॅल्यू सेम असणार आहे 225. तर ऑब्व्हियसली 225 मधूनच 225 मायनस केला, ही व्हॅल्यू येणार 0. याच्या वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या निगेटिव्ह येणार का, कारण ए ची व्हॅल्यू ही एक्स आय पेक्षा ग्रेटर आहे.
खालच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह येतील. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथे जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्या सेम असतात. सो मध्ये 0 येणार, वरती सगळ्या निगेटिव्ह 50, 100, 150 ज्या असतील त्याच व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये आपल्याला खाली मिळतात. म्हणजे सगळ्यात पहिला आपला फायदा काय झाला, हा जो 0 आहे, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0, म्हणजे ते कॅल्क्युलेशन जे आहे आपलं वाचतंय. नेक्स्ट, आता ही फ्रिक्वेन्सी आहे, ही ॲज इट इज गिवन असते. म्हणजे हा डेटा, क्लास आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही गोष्टी काय आहेत तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेल्या असणार आहेत. तर गिवन डेटा मी तो फ्रिक्वेन्सीचा लिहून काढला. आता लास्ट कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट मेथडमध्ये आपण काय केलं होतं बघा. यामध्ये अजून एक गोष्ट केलेली आहे. काय केली आहे, समेशन ऑफ FI, ज्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल N सुद्धा म्हणतो, ह्याची फ्रिक्वेन्सीची ॲडिशन आपण घेतली. आणि त्यानंतरचा जो लास्ट कॉलम आहे, डायरेक्ट मेथडमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं FI आणि XI डिरेक्टली. FI आणि XI म्हणजे ही व्हॅल्यू आणि FI ची व्हॅल्यू. आता या व्हॅल्यूचा यूज आपण नाही करणार आहे मल्टिप्लिकेशनला. मल्टिप्लिकेशन आता या केसमध्ये कशाचं करणार आहे आपण, FI इंटू DI, जो आपण नवीन इंट्रोड्यूस केला आहे DI, या कॉलमचा आणि या कॉलमचा आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. फायदा काय दिसतोय तुम्हाला, निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत आणि इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. निगेटिव्ह व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन केलं ते सुद्धा निगेटिव्हच येणार आहे. सो दिस इंटू दिस हे आपण केलं. इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या, 0ची व्हॅल्यू 0 आली, इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्या. मग आता ज्यावेळी आपण याची समेशन करतोय, समेशन म्हणजे काय, समेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल व्हॅल्यूज. सगळ्याची ॲडिशन जेव्हा मी करतो त्यावेळी ह्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे या निगेटिव्ह व्हॅल्यू मायनस होणार आहेत. हा जो आकडा आहे आपला 1050, हा आकडा कंपॅरेटिव्हली काय झाला आहे, कमी आलेला आहे, छोटा आलेला आहे. जर आपण डायरेक्टली मल्टिप्लाय केलं असतं 125 इंटू 2, 175 इंटू 7 किंवा 375 इंटू 4, ही व्हॅल्यू आपली कदाचित 10,000च्या लेवलला गेली असती, कॅल्क्युलेशन आपले पूर्ण मोठे झाले असते. तो ॲझ्युम मीन मेथडचा हा फायदा आहे की आपल्याला हा जो नंबर आहे हा कंपॅरेटिव्हली छोटा मिळतो. ओके, तो हा तुमचा कॉलम पूर्ण फॉर्म झाला. हा कॉलम फॉर्म झाला, पूर्ण टेबल फॉर्म झाला. टेबल फॉर्म झाल्याच्या नंतर आपल्याला यातल्या दोन व्हॅल्यू लागणार आहेत. कुठल्या व्हॅल्यू लागणार आहेत, समेशन ऑफ FI DI आणि समेशन ऑफ FI. पण यामध्ये आपण A ची व्हॅल्यू मायनस केलेली होती, A मायनस केला होता. ह्याचा अर्थ तुम्हाला फायनल मीन काढताना हा A कुठेतरी ॲड करावा लागणार आहे. गेटिंग द पॉईंट. हा जर मी मायनस केला प्रत्येक ठिकाणी तर मला तो कुठेतरी ॲड करावा लागेल. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे, फाइंड द मीन ऑफ DI. DIचा मीन काढला, तो काय मिळाला आपल्याला, D बार मिळाला. D बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI. आणि त्यानंतर फायनल जो मीन आहे, फायनल मीनमध्ये मला ही व्हॅल्यू आणि त्यामध्ये A ॲझ्युम्ड मीन काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. सो आपला मीनचा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, X बार इज गिवन बाय A प्लस D बार. D बार म्हणजे काय, FI DI अपॉन समेशन ऑफ FI. या दोन्हीवरून तो D बार मिळणार. D बारमध्ये A ॲड करा एकदाच, तर तुम्हाला काय मिळेल, मीन मिळेल. मग बघा आता कॅल्क्युलेशन्स. समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI वरून मला DI मिळाला 29 पॉईंट समथिंग. ओके, डिवाइड करायचं आहे, डायरेक्टली आन्सर काढायचं आहे. हे झाल्यानंतर फायनल मीन, लक्षात घ्या हा तुमचं फायनल आन्सर नाही आहे, फायनल आपल्याला मीन काढायचं आहे. A इथे मायनस केलेला होता, मग आता इथे मी काय करणार आहे, A ॲड करणार आहे. सो 225 माझा A होता, तो मी ॲड केला, 29.17. हे जे काय आलं हे माझं आन्सर आलं. सो फायनली तुम्हाला स्टेटमेंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. काय आन्सर आहे, विचारलंय काय, द मीन ऑफ डेली इन्कम ऑफ अ वर्कर. मीन इन्कम काय आहे, दॅट इज 254.17. हे तुमचं स्टेटमेंटमध्ये फायनल आन्सर येणार आहे. 3 मार्काला जर क्वेश्चन आला तर तुमचे 2 मार्क्स हे या टेबलमध्ये जातील, 1 मार्क जे आहे या कॅल्क्युलेशनमध्ये जातील. यामध्ये तुमचं एखादं जरी कॅल्क्युलेशन रॉंग झालं चुकून, तर तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन रॉंग होणार आहे, फायनल आन्सर तुमचं रॉंग होणार आहे, किंवा इथलं कुठलं तरी आन्सर रॉंग होणार आहे. यू विल गेट 0 मार्क्स. क्लास मार्क लिहिला आहे किंवा DI केलेला आहे म्हणून मला मार्क्स मिळतील असं नाही आहे. फायनल आन्सरच जर रॉंग आहे तर कदाचित तुम्हाला 0 मार्क्ससुद्धा मिळतील. त्यामुळे कॅल्क्युलेशनच्या बाबतीत तुम्हाला इथे खूप केअरफुल राहायचं आहे. ओके, सो ॲझ्युम्ड मीन मेथडमध्ये बल्की कॅल्क्युलेशन्स असतील तर तुम्हाला ही मेथड यूज करायची आहे. मीन फाइंड आउट करण्यासाठी आपण डायरेक्ट मेथड बघितली. डायरेक्ट मेथडमध्ये फॉर्म्युला काय होता डायरेक्ट मेथडचा, X बार वॉज इक्वल टू समेशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. फॉर्म्युलेज विसरायचे नाहीत. फॉर्म्युलेजवरती तुमचे हे सगळे फॉर्म्युले, सगळे जे एक्झाम्पल आहेत ते डिपेंडंट आहेत. तर पहिला हा फॉर्म्युला कशाचा आहे, हा फॉर्म्युला आहे डायरेक्ट मेथडचा. मीन फाइंड आउट करण्याची पहिली मेथड डायरेक्ट मेथड. छोट्या छोट्या व्हॅल्यू असतील तर डायरेक्ट मेथड बेस्ट असते. दुसरी मेथड आपण बघितली ॲझ्युम्ड मीन मेथड. ॲझ्युम्ड मीनमध्ये ॲज द नेम सजेस्ट आपण एक मीन फाइंड आउट केला, एक मीन ॲझ्युम केला मिडमधला. ओके, आणि त्या मीनला यूज करून आपण
एक्स बार फाइंड आउट करतो. एक्स बार कसा फाइंड आउट करतो? ए प्लस डी बार. हा डी बार काय होता? डी बार होता समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ओके, सो डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्स बार मिळाला, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. इथे आपल्याला काय मिळाला होता? डी बार आपण आधी फाइंड आउट केला. डी बार मध्ये समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. यामध्ये डी आय काय होता? डी आय वॉज एक्स आय मायनस ए. ॲझ्युम मीन आपण मायनस केलेला होता फ्रॉम एक्स आय क्लास मार्कमधून. इथे मायनस केला, देअरफॉर आपण इथे त्याला ॲड केला होता. सो ही झाली आपली दुसरी मेथड, ॲझ्युम मीन मेथड. आता अजून यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते जर इझी करायचे असतील तर आपल्याला अजून एक मेथड मिळते. ती मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. मीन कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या 3 मेथड आहेत, एक्झाममध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलरली मेन्शन करून दिलं की तुम्हाला कुठली मेथड यूज करायची आहे, तुम्हाला त्याच मेथडने करावे लागते. बट तुम्ही PYQ जर बघितले 10वी SSCचे किंवा तुमच्या CBSEचे, तर आपल्याला मेथड मोस्ट प्रोबेबली दिलेली नसते. तुम्हाला जस्ट मीन दिलेला असतो, म्हणजे मीन फाइंड आउट करा एवढाच क्वेश्चन दिलेला असतो. त्यामुळे तुम्हाला कुठंच हीच मेथड वापरा असं नाहीये. बट इन केस जर आलं तर तुम्हाला त्याच मेथडने आन्सर जे आहे ते कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग आता स्टेप डेव्हिएशन मेथड ती अजून कॅल्क्युलेशन्स काय करते? रिड्यूस करते. म्हणजे मेथडचा फॉर्म्युला थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, बट आपले कॅल्क्युलेशन्स अजून काय होत आहेत? रिड्यूस होत आहेत. आता स्टेप्स काय आहेत बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे. यामध्ये तुमच्या एक्झाम्पलमध्ये काय होणार आहे? व्हॅल्यूज मे बी फक्त चेंज होतील. आता सेम एक्झाम्पल आहे जे आपण ॲझ्युम मीन मेथडमध्ये यूज केलेलं होतं. सेम एक्झाम्पलसाठी आपण स्टेप डेव्हिएशन मेथड आता यूज करतोय. मग आता यामध्ये बघा सगळं दिलेलं आहे. फर्स्ट स्टेप काय करणार तुम्ही सोल्युशनमध्ये? चला टेबल ड्रॉ करून घेतला. टेबलमध्ये आता आपल्याला 6 कॉलम्स लागतील. ॲझ्युम मीनमध्ये 5 कॉलम लागत होते, यामध्ये 6 कॉलम लागतील. पहिला कॉलम काय असणार आहे? पहिला कॉलम असणार आहे तुमचे क्लासेस ॲज इट इज. दुसरा कॉलम इमिजिएटली काय येतो क्लास नंतर आपण फाइंड आउट करतो क्लास मार्क्स. क्लास मार्कमध्ये क्लासेसचे जे मिड पॉईंट आहेत, हे मिड पॉईंट इथं आपण फाइंड आउट करतो. सेम ॲज ॲझ्युम मीन मेथड. क्लास मार्क आपण डिनोट करतो XI ने. ओके, त्यानंतर क्लास मार्क फाइंड आउट केला. आता आपण एक ए म्हणजे एक ॲझ्युम मीन घेतला. मगाशी आपण 225 घेतलेला होता. आता आपण 275 बघून ट्राय करूयात. सो 275 हा आपला काय असणार आहे? हा असणार आहे ॲझ्युम मीन. म्हणजे यामध्ये मी 225ला काय ॲझ्युम करतोय? 275ला मी काय ॲझ्युम करतोय? ए ॲझ्युम करतोय, ॲझ्युम मीन करतोय. त्यानंतर ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण DI फाइंड आउट केलेला होता. इथं सुद्धा DI लागतो आपल्याला. तर DI ची व्हॅल्यू आहे XI मायनस ए. म्हणजे XI मधून आपण ए मायनस केला 275, आपल्याला अशा व्हॅल्यू मिळाल्या. ॲझ्युम मीनचं एक्झाम्पल बघा या आधीचं सेम एक्झाम्पल आहे. त्यामध्ये हा मीन घेतलेला होता आपण, त्यामुळे आपल्या व्हॅल्यू इथे -50 -100 झाल्या आणि इथं 50 100 150 झालेल्या होत्या. इथे तो 0 जरा खाली शिफ्ट झालेला. इट्स ओके, आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे. आपल्याला या दोन्हीपैकी कुठली व्हॅल्यू घेतली तरी चालते. अगदी एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेऊ का सर? म्हणजे स्टुडंट विचारतात मग सर जर आपल्याला कॅल्क्युलेशनच इझी करायचे तर मग डायरेक्ट आम्ही हीच व्हॅल्यू घेतो किंवा डायरेक्टली हीच व्हॅल्यू घेतो. असं नाही करायचं. का नाही करायचं? कारण आपल्याला फायदा कधी होणार आहे कॅल्क्युलेशनचा? ज्यावेळी काही व्हॅल्यूज कॅन्सल होतील. कॅन्सल कधी होतील? जेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू असतील. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या तर आपला मीन कुठं पाहिजे? मिडलला पाहिजे. देअरफॉर वी टेक द मीन इन द मिडल. सिंपल आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. नेक्स्ट स्टेप आपण अजून एक कॉलम इथे इंट्रोड्यूस केलाय UI. आता UI काय आहे? UI इज DI अपॉन G. DI अपॉन G. DI अपॉन G काय आहे? त्यातला G काय आहे? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ DI. ऑल व्हॅल्यूज ऑफ DI हा आहे आपला G. मग आता त्या G ने आपल्याला जर डिवाइड करायचं, एक सिंपल सांगतो तुम्हाला. हा काय घ्यायचा? GI काय घ्यायचा? G काय घ्यायचा? GCD म्हणलेला आहे. GCD म्हणजे काय असणार आहे व्हॅल्यू? सिंपल तुम्हाला सांगतो. हा जो तुमचा 0 आलेला आहे ना, 0, कुठली सायंटिफिक मेथड नाही यूज करायची याला. 0 आलाय ना, 0च्या खालची व्हॅल्यू घेऊन टाकायची. 0च्या खालची व्हॅल्यू घेऊन टाकायची ॲज अ GCD और ॲज अ G. मग इथं आपला G आला 50. ओके, आणि जर मी ह्याने डिवाइड केलं, ओके 50 पाहिजे ॲक्च्युली हे, मी जर डिवाइड केलं तर मला इथे 0ला 0 मिळणार. 50 अपॉन 50 इज 1, 100 अपॉन 50 इज 2. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मला अशा मिळत गेल्या. ओके, तर आपल्याला आता UIच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. UI मध्ये प्लस आणि मायनस दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता बघा फ्रिक्वेन्सी ही दिलेली आहे, क्वेश्चनमध्ये दिलेली असते ही. आपण ॲझ्युम मीन मेथडमध्ये फक्त एक कॉलम ॲड केलाय UI DI अपॉन G. जी कुठली घेतली? जी आपण घेतली 0च्या खालची व्हॅल्यू. सॉरी, इथली 0च्या खालची व्हॅल्यू ही असली माझी G. मोस्टली या व्हॅल्यू 0च्या लाईक 10च्या मल्टिपलमध्येच असतात.
तर ह्या व्हॅल्यू आणि एफ आय आता मला मिळाला. आता ॲझ्युम मीनमध्ये आपण काय केलेलं होतं, डी आयचा मल्टिप्लिकेशन घेतला होता एफ आय बरोबर. आता काय करणार आहे, आता आपण यू आयचं मल्टिप्लिकेशन घ्यायचा. न्यू टर्म कुठली आहे, यू आय. यू आय इंटू एफ आय, यू आय इंटू एफ आय मी घेणार फायनल कॉलममध्ये एन किंवा समेशन ऑफ एफ आय सेम आहे 36 आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मी घेतलं. हे बघा मगाच्या व्हॅल्यू ॲझ्युम मीनमधल्या आणि आत्ताच्या व्हॅल्यू ह्या अजून लहान झाल्यात व्हॅल्यू. ऑब्व्हियसली प्रत्येक व्हॅल्यूला 15 डिवाइड झालेलं आहे. तो आपली ॲडिशन बघा किती आली आहे, 15 ओनली, -15. मगाशी 1050 समथिंग आलेली होती. तो ओनली -15 समेशन ऑफ एफ आय अँड यू आय. मग आता यामध्ये मीन यू आय काढा. मीन यू आय जर मला कॅल्क्युलेट करायचा आहे तर यू बार आहे माझा समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. मला मीन यू आय म्हणजे यू बार मिळेल. आता यू बार काढताना मी जीनी जर डिवाइड केलेलं होतं तर इथं मला पुन्हा काय करावं लागेल, जीनी एकदा मल्टिप्लाय करावं लागेल. राईट, तर मी मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे मी काय केला होता, ए मायनस केला होता म्हणजे मला काय करावं लागेल, ए प्लस करावं लागेल. कन्फ्युजन जे होतं, कन्फ्युजन का होतं, आपण कन्सेप्ट समजून घेत नाही. जी मल्टिप्लाय करायचा आहे मग तो ए मायनस यू आय जी होता का जी मायनस यू आय ए होता, हे कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ॲझ्युम मीन ए आहे तो मायनस केला होता म्हणून आपण इथं काय केलं आहे, ए प्लस केलेला आहे. जी जो आहे जी सी डी त्यांनी आपण डी आयला डिवाइड केलेलं होतं म्हणून इथं काय करावं लागणार, पुन्हा मल्टिप्लाय करावं लागणार. सो आपला जो एक्स बार आहे, एक्स बार कसा मिळणार आहे मला, ए प्लस यू बार इंटू जी. एक्स प्लस यू बार इंटू जी, ए प्लस यू बार इंटू जी, सॉरी. तो एक्स बार आपल्याला मिळाला. मग आता यामध्ये यू बारची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली, ती काहीतरी मिळाली -0.4167. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळी मायनसच मिळेल, ही डिपेंड्स ऑन द एक्झाम्पल. त्यानंतर मी त्याला जीने मल्टिप्लाय केला, तो ही व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय जी जो की होता 50 आणि त्यामध्ये आपला ॲझ्युम मीन जो आहे ए तो ॲड केला. कॅल्क्युलेशन बघा 254.17. 17 म्हणू नका त्याला, पॉईंटच्या नंतर जो असतो त्याला 17 म्हटलं जातं. सो आपला पुन्हा द मीन ऑफ डेली इन्कम ऑफ अ वर्कर इज 254.17. आपल्याला कॅल्क्युलेशन कुठं इझी झालं बघा, हे कॅल्क्युलेशन इझी झाले, ही ॲडिशन इझी झाली. हे फक्त आपल्याला जी 1 बाय 1 डिवाइड करायचं होतं, तो पण काय फार अवघड नव्हता. टेबल्स आपल्याला येतात, व्हॅल्यूज आपल्या ह्या राऊंड फिगर आहेत, 50 झिरोचा मल्टिपल 10चा मल्टिपल्स आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन, हे ॲडिशन आणि इथल्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजनपेक्षा हे डिव्हिजन सोपं आहे. कळतंय. देअरफॉर स्टेप डेव्हिएशन मेथड, कितीही मोठा डेटा असू द्या, तुमचा प्रत्येक वेळी जो यू आय येणार आहे ना, हा यू आय असाच येतो एव्हरी टाईम. यामध्ये 3 एक्झाम्पल, 3 आपले कॅल्क्युलेशन वाचले. झिरोचं कॅल्क्युलेशन वाचलं तो 0 येणार आहे. -1 आणि +1चं पण कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, नाही आहे. डायरेक्टली व्हॅल्यू आपण लिहितो, ओके, दिस इंटू दिस, त्या व्हॅल्यू डायरेक्टली येतात. आणि 2 3ने मल्टिप्लाय करणं, दिस इज नॉट बिग अ डील. सो आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथडने सुद्धा अजून सोप्या पद्धतीने मीन कॅल्क्युलेट करता येतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण तयारी करत असतो तर विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की सर कुठल्या टाईपचे एक्झाम्पल नक्की मी करायचे, कुठल्या टाईपच्या एक्झाम्पलची मी प्रॅक्टिस करायची, कशावरती फोकस करायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स येतात त्यामध्ये आपल्या टेक्स्टबुकच्या एक्झरसाइजेसमधले जे क्वेश्चन्स आहेत हेच एक्झाममध्ये मोस्टली येतात किंवा त्या टाईपचे एक्झाम्पल्स येतात. स्टॅटिस्टिक्सचा पर्टिक्युलरली जर विचार केला तर मेथड एकदा तुम्हाला माहिती आहे, व्हॅल्यू इथे काही असो, हे टाईम, नंबर ऑफ स्टुडंट्स काही असो, मोस्ट ऑफ द टाईम तर हे वाचत पण नाही आपण हे नक्की काय दिलेलं आहे. आपण फक्त क्लासेस बघतो, फ्रिक्वेन्सी बघतो आणि वी स्टार्ट डुईंग. ओके, तो या टॉपिकचा फायदा हाच आहे की नो मॅटर कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे, तिन्हीच मेथडमधल्या कुठलं तरी एक मीन विचारणार आहेत, डायरेक्ट असो, ॲझ्युम मीन असो किंवा स्टेप डेव्हिएशन असो. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिस कशातून करू तर तुमच्या एक्झरसाइजेसमधले सगळे क्वेश्चन्स हे झाले पाहिजेत. क्वेश्चन एक जर दिलाय तर एका क्वेश्चनच्या तिन्ही मेथडने मीन काढून बघा. एक क्वेश्चन दिलाय, समजा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन दिलेला आहे डायरेक्ट मेथडने, पण तुम्ही प्रॅक्टिस करताना डायरेक्ट मेथडने पण करा, ॲझ्युम मीन मेथडने पण करा आणि स्टेप डेव्हिएशन मेथडने सुद्धा करा. म्हणजे काय होईल थोडक्यात, तुम्हाला सेम क्वेश्चन तिन्ही मेथडने करून टॅली करता येईल, माझा आन्सर बरोबर आहे का. दुसरी गोष्ट, तिन्ही मेथडचा तुम्हाला प्रॅक्टिस होईल. म्हणजे 10 क्वेश्चन दिलेत वेगवेगळ्या मेथडचे, तर 10 क्वेश्चन मल्टिप्लाइड बाय 3, 30 क्वेश्चन तुमचे स्वतः तयार होतात. दुसरी गोष्ट, बोर्डाच्या एक्झाममध्ये मागच्या पेपर्समध्ये जे काही क्वेश्चन आलेले होते 2024मध्ये 2025मध्ये जे जे आलेले असतील ते एकदा काढून बघा. बरेचसे तुम्हाला तर यात पण दिसतील की एक्झरसाइज किंवा आपल्या प्रॅक्टिस सेटमधलेच क्वेश्चन ॲज इट इज बोर्डाने उचललेले आहेत. सो प्रॅक्टिस करताना आपल्याला एक्झरसाइजवरती भर द्यायचा आहे. आता एक क्वेश्चन बघा, हा डायरेक्ट मेथडचा क्वेश्चन आहे. फॉलोइंग टेबल शोज सो अँड सो, आणि आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला काढायचा आहे त्यांचा मीन. कुठल्या मेथडने काढायचा आहे तर आपल्याला काढायचा आहे डायरेक्ट मेथडने. ओके, चला ड्रिल काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट टेबल ड्रॉ करायचा. टेबल ड्रॉ करताना 2 गोष्टी त्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत.
डायरेक्ट मेथड आहे, 4च कॉलम लागतात. पहिला कॉलम आहे क्लास, दुसरा कॉलम आहे क्लास मार्क, तिसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी, चौथ्या कॉलममध्ये येणारे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. तर पहिला कॉलम मी लिहिला क्लास, मी चेक केलं क्लासेस कंटिन्युअस आहेत का, तर कंटिन्युअस आहेत. जर क्लासेस कंटिन्युअस नसतील तर काय करायचं आहे, समजा इथे असं असतं, आता यामध्ये दिलेले आहेत कंटिन्युअस क्लासेस, समजा यात असं असतं की क्लासेस कंटिन्यू नसते. म्हणजे काय कंटिन्यूज नसते, तर हा क्लास आहे 0 to 2, हा क्लास डायरेक्टली सुरू झाला 3 to 5 सपोज. नेक्स्ट नंबर घेतला, हा क्लास सुरू झाला 6 to 0 to 2 आहे, 3 to 5 आहे, 6 to 8 आहे अँड सो ऑन. क्लासची जी विड्थ आहे ती सेम असणार आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इथे पण 2 विड्थ आहे, इथे पण 2 विड्थ आहे, इथे 2 अँड सो ऑन. बट क्लासेस आर नॉट कंटिन्युअस. अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर या क्लासचा याचा लोअर लिमिट आणि पुढच्याचा अप्पर लिमिट, याचा लोअर लिमिट पुढच्याचा अप्पर लिमिट, हे दोन्ही ॲड करून त्याचा मिड पॉईंट काढावा लागतो. म्हणजे 3 + 2 5, 5 डिवायडेड बाय 2, दोन्हीचा मिड पॉईंट काय येतो 2.5, या दोन्हीचा मिड पॉईंट काय येतो 5.5. पुढचा जो काय असेल समजा 8 आहे तर इथे येणार 9 to 11, दोन्हीचा मिड पॉईंट काय आहे 8.5. मग आपण इथे 0.5 ॲड केला, इथं 0.5 मायनस केला, तसाच हा 0.5 इकडे सुद्धा काय होईल मायनस होईल. म्हणजे तुमची क्लास साईज पुन्हा बघा 2.5 to 5.5 किती झाली क्लास साईज, आता 3 झाली. आधी 2 होती 3 to 5, आता 3 झाली. यामध्ये 2.5 to 5.5, 5.5 to 8.5, म्हणजे हे आता काय झाले आपले क्लासेस कंटिन्युअस झाले. अशा प्रकारे डिस्कंटिन्युअस क्लासेस असतील तर आपल्याला ते कंटिन्युअस करून घ्यावे लागतात. बघा आता क्लास आहे, फ्रिक्वेन्सी आहे, क्लास नंतर आपण कॅल्क्युलेट करतो क्लास मार्क. क्लास मार्कमध्ये याचा मिड पॉईंट येतो, 0 to 2चा मिड पॉईंट काय आहे 1 आहे, 2 to 4चा मिड पॉईंट काय आहे 3 आहे, डायरेक्टली काढा, किंवा 2 + 4 6, 6 डिवायडेड बाय 2 3 येतो. फ्रिक्वेन्सीज ह्या दिलेल्या असतात रेडीमेड. म्हणजे मुलांचे डाऊट किंवा क्वेश्चन्स कधी कधी या लेवलला कन्फ्युजन होतं की सर ही फ्रिक्वेन्सी तुम्ही कशी काढली. अरे बाळा, ही फ्रिक्वेन्सी काढायची नसते, ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेली असते, डोंट टेक टेन्शन. क्लास मार्क आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, इथे मल्टिप्लिकेशन करा. कशाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, XI आणि FIचं करणार आहे. XI आणि FIचं मल्टिप्लिकेशन झालं, XI FI हे मल्टिप्लिकेशन याचं आणि याचं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मी करत गेलो. 7 1 7, 18 3 54, 12 5 60 अँड सो ऑन. याची मी ॲडिशन केली, याची मी ॲडिशन केली. समेशन ऑफ FI हा बाय डिफॉल्ट येणारच आहे, काढावा लागणारच आहे. कधी कधी हा दिलेला पण असतो एक्झाममध्ये की देर आर 50 स्टुडंट्स, मग तो तुमचा समेशन ऑफ FI येणार आहे. याची ॲडिशन केली आणि डायरेक्ट मेथडने जर मला मीन काढायचा आहे तर डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे एक्स बारचा, समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. व्हॅल्यूज पुट केल्या, वी गॉट द आन्सर. आणि एक्झामिनरला इम्प्रेस करायचं आहे आपल्याला, एक्झामिनरला सगळ्या गोष्टी आपण रेडीमेड द्यायच्यात, एक्झामिनर खुश झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतो, ॲट द एंड तुमचं जे आन्सर आहे हे आन्सर आपल्याला स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन स्टेटमेंट फॉर्ममध्ये दिला आहे का नाही, आन्सरसुद्धा स्टेटमेंट फॉर्ममध्ये आलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्यासोबत जेवढे विद्यार्थी आहेत, धरून चाला की 10वीची ही एक्झाम SSC बोर्डची समजा 5 लाख विद्यार्थी देणार आहेत, तर 5 लाख विद्यार्थ्यांचे हे 5 लाख सोल्युशन असणार आहेत. एका एक्झामिनरकडे असे 200 पेपर्स येतात. 200 पेपर्स एक एक्झामिनर चेक करतो. 200 पेपर्समध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी, सगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन असणार आहे. तर त्यामध्ये बेस्ट एखादा पेपर जर काढायचा म्हटला किंवा चांगले एखाद्याला मार्क्स द्यायचे म्हटले तर काय देणार, ऑब्व्हियसली स्टेपला मार्क्स असतात. पण एक्झामिनरला जास्त आपल्याला इम्प्रेस करायचा असेल तर तुमचा जो काही सोल्युशन आहे हे एकदम प्रॉपरली प्रेझेंटेड पाहिजे, नीटली प्रेझेंटेड पाहिजे. उगाच त्याच्यावरती उपकार केल्यासारखं लिहायचं नाही. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, आपल्या वर्षभराची मेहनत तिथं दिसणार आहे, तो प्रेझेंटेशन प्रॉपर पाहिजे. असं म्हणतात ऊपरवाला इंटेन्शन देखता है लेकिन दुनिया प्रेझेंटेशन देखती है, दुनिया प्रेझेंटेशन देखती है. म्हणून तुम्हाला प्रेझेंटेशन हे एकदम प्रॉपर पाहिजे. स्टेटमेंट फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारला आहे, आन्सरसुद्धा स्टेटमेंट फॉर्ममध्येच असलं पाहिजे. सो द सो अँड सो द मीन ऑफ द टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स ऑफ देअर स्टडीज इज 4.36 hours. ओके, हे तुमचं आन्सर आलं. चला, एक्झामिनर खुश झाला. एखाद्या क्वेश्चनमध्ये तुमचं थोडंफार पुढं मागं जरी झालं, अर्धा मार्क कट करू शकतो, पण तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, इम्प्रेस्ड आहे, तर कदाचित तो अर्धा मार्क तुमचा वाचू पण शकतो. येतंय लक्षात. हे झालं डायरेक्ट मेथड. चला, एक आता क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेटमधलाच, पण हा विचारलाय कधी, हा विचारलेला आहे जुलै 24 मध्ये. म्हणजे हे प्रूव्ह होतंय की बाबा प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन ॲज इट इज येत आहेत एक्झाममध्ये. क्वेश्चन काय आहे, मीन काढायचा आहे, कुठल्या मेथडने काढायचा आहे, ॲझ्युम मीन मेथडने काढायचा आहे. ॲझ्युम मीन मेथड फॉर्म्युला काय आहे एक्स बारचा,
एक मीन असतो, सो तो येणार आहे ए बार प्लस ॲज्युम मीनमध्ये काय आपण फाइंड आउट करतो, आपण फाइंड आउट करतो डी बार. सो एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार, हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी डेटा दिलेला आहे. क्लासेस चेक करा, क्लासेस कंटिन्युअस आहेत का, येस आहेत, नो प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट सोल्युशनमध्ये आता आपल्याला आपण क्लासेस लिहून घेतले. ॲज्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम लागतात, 5 कॉलम लागतात. 5 कॉलमपैकी पहिला कॉलम कुठला आहे, पहिला कॉलम आहे क्लास. तिसरा कॉलम काय, चौथा कॉलम काय असणार आहे, तो आहे फ्रिक्वेन्सी. या दोन्ही गोष्टी रेडीमेड दिलेल्या असतात. त्यानंतर पुढचा कॉलम काय येणार आहे आपला, हा येणार आहे क्लास मार्क. ओके, नेक्स्ट कॉलम आहे क्लास मार्क एक्स आहे. आता या क्लास मार्कमध्ये 5 क्लासेस आहेत, तर त्यातला मिड पॉईंट मधला क्लास कुठला आहे, तर हा क्लास आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट तुम्हाला आता हाच काय घ्यावा लागेल, ॲज्युम मीन घ्यावा लागेल. सो ॲज्युम मीन काय झाला आपला 550, तिथे आपण लिहिलं ए. नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेपला आपण काय फाइंड आउट करतो, आपण डी आय फाइंड आउट करतो. डी आय आय हे काय आहे, तर आय मीन्स 1 व्हॅल्यू. म्हणजे इथे आयची व्हॅल्यू आहे 1, इथे आयची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे थोडक्यात रँक असं म्हणूयात आपण. मग D1 D2 D3 D4, मग त्याला कंबाईनली काय म्हणतोय आपण, डी आय म्हणतोय. तो डी आय हा आहे एक्स आय मायनस ए, म्हणजे प्रत्येक एक्स आय मधून आपण काय मायनस करतो, मीन मायनस करतो. ॲज्युम मीन 550, ही व्हॅल्यू येते 0. वरच्या व्हॅल्यू ज्या आहेत -100 -200, खालच्या आहेत +100 +200. चलो फ्रिक्वेन्सी आली. नेक्स्ट लास्ट कॉलम काय असणार आहे, आता लास्ट कॉलम असणार आहे FI इंटू डी आय. FI इंटू डी आय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं, या तुमच्या व्हॅल्यू झाल्या. बघा स्टेप डेव्हिएशन मेथड काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला इथं कळेल. 12,000 12,000 एवढं मोठं आलं. चला आता ती राऊंड फिगर आहे, कॅल्क्युलेशनमध्ये काय एवढं जास्त त्रास होणार नाही आपल्याला. पण या मोठ्या 1000मध्ये सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. डिरेक्ट मेथडनी जर केलं असतं तर त्याची ॲडिशन अजून जास्त झाली असती. ॲज्युम मीन मेथडमध्ये काय झालं, -16,000 -11,000, इथे +7,000 +8,000, म्हणजे यातली बरीचशी व्हॅल्यू यामध्ये कॅन्सल झाली. ओके, हा 15,000 होणार आहे, हा -16,000 आहे. -16,000 +16,000 +15,000 काय येणार आहे, इट विल बी -1,000 आणि -11, टोटल झाला 12,000 -12,000. सो ही झाली आपली FI आणि DIचं मल्टिप्लिकेशन. स्टेप डेव्हिएशनमध्ये हे अजून कमी येणार का, कारण तिथे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या येणार आहेत 0 1 2 0 -1 -2 0 +1 +2. आता चला मल्टिप्लिकेशन केलं, समेशन ऑफ FI केला. ॲज्युम मीन मेथडमधला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या. समेशन ऑफ FI DI, समेशन ऑफ FI हे आपण टेबलवरून काढले. डी बार पहिल्यांदा मी फाइंड आउट केला. डी बारची व्हॅल्यू काय आली 28.57. चला लगेच खुश होऊ नका, हे फायनल आन्सर नाही आहे. फायनल आन्सरमध्ये आपल्याला काय करावं लागतं, पुढं एक्स बारमध्ये ए प्लस डी बार, ए प्लस डी बार फाइंड आउट करा. मग ए आहे 550, डी बार आहे -28.57. डोंट गेट कन्फ्यूज, मायनसमध्ये आहे ही व्हॅल्यू, प्लस पण असू शकते मायनस पण असू शकते. फायनल मीन जो आहे तुमचा हा कायम पॉझिटिव्ह असणार आहे. फायनल मीन हा कायम पॉझिटिव्ह असणार आहे, लक्षात घ्या. सपोज काही मुलांचं कन्फ्युजन होतं कशामध्ये, प्लस मायनसमध्ये, की सर प्लस मायनसमध्ये कसं करायचं. ओके, हे आलं लक्षात. ह्याचं एक्झाम्पल 521 × 47.47 हा तुमचा झाला. एक्झामिनर इम्प्रेस द मीन ऑफ टोल पेड बाय द ड्रायव्हर्स इज 521.43. आता तुम्हाला जर काही मुलांना अजूनही कन्फ्युजन होत असेल, ते प्लस मायनस कळत नाही आम्हाला. प्लस मायनसचं सांगतो तुम्हाला. जर आपण ॲडिशन करतोय, ओके एक काम करूयात आपण, समजा आपण ॲडिशन करतोय किंवा मल्टिप्लिकेशन करतोय. बेसिक आहे हे, तरी सुद्धा यातून पण आपले मार्क जाऊ नयेत म्हणून आपण थोडंसं रिवाईज करूयात. रूल्स काय आहेत ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनचे. समजा मला दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत, याची ॲडिशन ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह येते, म्हणजे 2 + 2 याची ॲडिशन येणार आहे 4, जी की पॉझिटिव्ह आहे. दुसरं, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत, याची ॲडिशन येते निगेटिव्ह, म्हणजे मला करायचं आहे -3 - 5, याची ॲडिशन काय येणार आहे -8. दोन्ही निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्हकडे जायचंच नाही. तिसरं जे आहे, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. या केसमध्ये तुमची साईन जी असेल, ही साईन कशाची देतो आपण, साईन ऑफ बिगर नंबर, मोठ्या नंबरची साईन आपल्याला द्यावी लागते. मोठ्या नंबरची साईन म्हणजे काय, समजा इथे असेल +8 - 2, 1 + 1 - 1, इथे ॲक्च्युली आपण सबट्रॅक्शन करतो. हे स्टेप असते सबट्रॅक्शनची. 8 - 2 + 8 - 2 हा झाला +6. बघा साईन कुठल्या नंबरची आली, आपली मोठ्या नंबरची आली.
दुसरं समजा मला करायचं आहे -3 + 10, इथे पण काय येणार आहे, मोठा नंबर आहे प्लस, लहान नंबर आहे 3 मायनस, दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं ते येईल 7, साईन कुठली येणार आहे, याला प्लस साईन येणार. याचंच अजून एक एक्झाम्पल, समजा +3 आणि -10 असेल, +3 आहे आणि -10 आहे, पुन्हा त्याचं डिफरन्स किती आहे, 7 आहे. साईन काय येणार आहे यामध्ये, मोठ्या नंबरची साईन, मोठ्या नंबरची साईन आता काय आहे, मायनस आहे, म्हणून तो मायनस आला. ॲडिशनमध्ये हे आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये सिम्पल आहे, प्लस प्लस असेल त्याचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं, मायनस मायनस असेल याचं मल्टिप्लिकेशनसुद्धा प्लस होतं. ओके, आणि तिसरं प्लस मायनस असेल किंवा मायनस प्लस कसंही म्हणा, याचं मल्टिप्लिकेशन काय होतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यूज ह्याचं कायम मल्टिप्लिकेशन मायनस होतं. कन्फ्युजन मुलांचं इथं होतं, इथे आणि इथे, की सर मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही तर म्हटलं तर प्लस मायनस मायनस होतो, आणि ॲडिशनमध्ये प्लस मायनस मायनस होईलच असं नाही, इट डिपेंड्स ऑन द बिगर व्हॅल्यू ॲडिशनमध्ये. ओके, सो हे फक्त डिफरन्स जो आहे हा लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षात. ॲझ्युम मीन मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. जुलै 24चं एक्झाम्पल होतं. फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 521.43. ओके, नेक्स्ट बघा, डायरेक्ट मेथड जाऊ द्या. डायरेक्ट मेथडने आपण केलेलं आहे. स्टेप डेव्हिएशन मेथडचा क्वेश्चन आहे. अगेन प्रॅक्टिस सेट 6.1 स्टेप डेव्हिएशन हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काय करायचं आहे, आता व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि लगेच जे काही सोल्युशन पुढच्या स्लाईडला मिळेल ते आपण चेक करून बघायचं. बघा, आता हे आहे, दिलेल्या गोष्टी आहेत, कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर हे चेक करा. क्लासेस फ्रिक्वेन्सी या आपण लिहितो. स्टेप डेव्हिएशन मेथड आहे, 6 कॉलम येणार आहेत. क्लासनंतर पहिल्यांदा क्लास मार्क आला XI, क्लास मार्क मी लिहिला, त्यातला मिड पॉईंट जो आहे त्याला मी घेतला ॲझ्युम मीन. ओके, DI जो आहे, मग DI फाइंड आउट केला, XI - A म्हणजे XI, यातून हा मायनस केला, यातून हा मायनस केला, म्हणजे थोडक्यात इथं मी 250 मधून मायनस केला आहे 1250, म्हणून हा निगेटिव्ह आला. इथे 750 मधून मायनस केला. बघा, व्हॅल्यूज मोस्टली राऊंड फिगरच येतात, ज्या पॉझिटिव्ह येतात त्याच वरती निगेटिव्ह येतात. मधली व्हॅल्यू येणार आहे 0. यानंतर काय असणार आहे, यानंतर आपण फाइंड आउट करतो UI. आता मला G फाइंड आउट करायचा आहे. G काय असणार आहे, 0च्या खालची व्हॅल्यू असते G, 0च्या खालची व्हॅल्यू घ्यायची G. ही व्हॅल्यू झाली G, मग हा 0 येईल, हा 1 2, हा -1 -2. प्रत्येक वेळी तुमचे UIच्या व्हॅल्यू सेमच येतात. 0 -1 -2 -3 जेवढ्या क्लासेस असतील त्यावर डिपेंडेंट आहे, आणि 0 +1 +2 +3 पुढे. UI हा मला मिळाला, फ्रिक्वेन्सी मला मिळाली. लास्ट कॉलम काय असणार आहे, लास्ट कॉलम विल बी FI × UI, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन हे मी केलं, मला समेशन ऑफ FI UI मिळाला. काय मिळाला, -63. समेशन ऑफ FI काय आहे, 120. यावरून मला काय मिळणार आहे, मला मिळणार आहे U बार. समेशन FI UI अपॉन समेशन ऑफ FI हा मला पॉईंटमध्ये मिळाला 0.523. बघा, 63 अपॉन 120 आहे, तुम्ही 12ने डिवाइड करू शकता आणि त्यानंतर पॉईंट जो आहे तो शिफ्ट करू शकता. -0.523. X बार मी कॅल्क्युलेट केला. काय कॅल्क्युलेट केला, A + U बार × G. जरूर चला की या कॅल्क्युलेशनमध्ये सर माझं काही चूक झाली, रॉंग झालं तर काय होईल, माझे पूर्ण मार्क जातील का, पूर्ण मार्क नाही जाणार. 3 मार्काचा समजा जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला हा जो टेबल तुम्ही प्रॉपर फॉर्म केला विथ कॅल्क्युलेशन्स, तर तुम्हाला त्याचे 2 मार्क मिळणार. हा जो शेवटचा 1 मार्क आहे तो कदाचित तुमचा जाऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा हे जे फॉर्म्युलेज आहेत हे तुम्ही प्रॉपर लिहिले तर त्याला 1 हाफ मार्क तुम्हाला मिळू शकतो. डिपेंड्स की तुमचं इम्प्रेशन कसं पडलेलं आहे. नॉर्मली मॉडेल आन्सरनुसार मार्किंग स्कीमनुसार तुमचं मार्किंग केलं जातं, त्यामुळे याला तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते धरून आणि आन्सर धरून असे मिळून 1 मार्क असतात. सो मीन आपण मग फाइंड आउट केला, X बार = A + U बार G. A घेतला आहे आपण 1250, तो ॲज इट इज इथे लिहिला, हा आहे, आणि ही व्हॅल्यू पण आपण 0च्या खालची घेतली होती, ती ॲज इट इज मल्टिप्लाय केली. मला जो मीन मिळाला तो अगेन पॉझिटिव्ह. मीन तुमचा निगेटिव्ह जर आला ह्याचा अर्थ तुमचा आन्सर रॉंग झाला. मीन निगेटिव्ह असू शकत नाही, कारण फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह असू शकत नाहीत, ह्या नॅचरल नंबर्सच असणार आहेत. मीनसुद्धा नॅचरल नंबर असणार आहे. ओके, सो मीन ऑफ द फंड्स कलेक्टेड इज 987.5. ओके, आन्सर थोडंसं चेंज होऊ शकतं, राऊंड फिगर केलेला आहे. 987.48, 52 वगैरे अशा पण व्हॅल्यू असू शकतात. ओके, तर राऊंडिंग ऑफमुळे हे थोडंसं चेंज होईल, पण कन्सिडर मग त्या केसमध्ये 987 केलं जातं. म्हणजे इथं पुढं तुमचं 48 जरी आलं, तुमचं 52 जरी आलं, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात. हे मग पुढचा पॉईंटच्या पुढच्या व्हॅल्यूज आहेत त्या एका डिजिटपर्यंत कन्सिडर करा, अदरवाईज निग्लेक्ट करा. हे जर आली अशी व्हॅल्यू देन युअर आन्सर इज करेक्ट. ओके, थोडंसं ग्रास्पिंग बघूयात आपण. समेशन ऑफ XI इज 218, समेशन ऑफ FI इज 50. मग आता मीन काय असेल, मीन कसा काय फाइंड आउट करणार आहे आपण,
ॲझ्युम मीन मेथड किंवा स्टेप डेविएशन मेथडची गरज नाही आहे इथे. डायरेक्ट मेथडने करा. डायरेक्ट मेथडमध्ये फॉर्म्युला काय आहे? रिवाइज द फॉर्म्युला. एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. ओके, ही व्हॅल्यू आली. यामध्ये आपल्याला डिवाइड जर केलं, कॅल्क्युलेट करा, फाइंड आउट तुम्हाला काय येईल आन्सर 4.36. मीन दिलेला आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय दिलाय, समेशन ऑफ एफ आय दिलाय. पी यू हॅव टू फाइंड आउट. इथं पी आहे. MCQ मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो. मग यामध्ये बघा कसं फाइंड आउट केलेलं आहे. समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपण समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू मीन दिलेला आहे. ह्यानी मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्ट करा. पीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? पीची व्हॅल्यू मिळाली 2. पीची व्हॅल्यू मिळाली 2. पॉईंटमध्ये आपला आन्सर एफ आय एक्स आयचा तरी येत नाही, मीन येऊ शकतो पॉईंटमध्ये. ओके, हे बघा समेशन एफ आय दिलेला आहे, सेम आहे. वाय काढायचं आहे आता. वायची व्हॅल्यू आली 20. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. बघा या क्लासचा क्लास मार्क 31 आहे. इज इट ट्रू? क्लास मार्क कसा फाइंड आउट करतो आपण? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू ही मिळेल का? शक्यच नाही. का? 30.5 जर अप्पर लिमिट आहे तर तुमचा जो त्याचा क्लास मार्क आहे, मिड पॉईंट आहे, हा 30.5 पेक्षा कमी पाहिजे. या दोन्हीच्या मध्ये आला पाहिजे ना. तो इट शुड बी 30 नॉट 31. MCQ मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, इन द ॲझ्युम मीन मेथड डी बार दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. ओके, कॅल्क्युलेट करून तुम्ही बघा. प्रिव्हियसली आर्ट्स बोर्ड क्वेश्चन बघा कसे आहेत. जुलै 19 मधला क्वेश्चन आहे हा. सिम्पल क्वेश्चन आहे. मेथड बघा, मेथड दिलेली आहे का, विचारली आहे का, कुठल्या मेथडने करायचं आहे, नाही विचारलेली. ओके, डायरेक्टली तुम्ही कुठलीही मेथड यामध्ये यूज करू शकता. ओके, हे त्याचं सोल्युशन आहे. देन नेक्स्ट आहे मार्च 20 मध्ये बघा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेला आहे. मेथड इथं दिलेली आहे, डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथडनेच करायचं, हे तुमचं पर्टिक्युलर क्वेश्चन आहे आणि त्याचं जे सोल्युशन आहे हे सोल्युशन मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला मीनमध्ये 3 मेथड मिळतात. ॲझ्युम मीन मेथड, स्टेप डेविएशन मेथड आणि सगळ्यात पहिली कॅल्क्युलेशनला थोडीशी अवघड पण फॉर्म्युला सिंपल असलेली डायरेक्ट मेथड. एक्झाममध्ये तुम्हाला जर मेथड दिली तर ती मेथडच यूज करावी लागते, नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. आणि समजा मेथडच दिलेली नाही तर तुम्हाला तिन्हीपैकी कुठली मेथड सोपी वाटते, योग्य वाटते ती करा. पर्सनली मला विचाराल तर मला ॲझ्युम मीन मेथड जी आहे ही सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटते. तुम्हाला कोणाला स्टेप डेविएशन कम्फर्टेबल वाटत असेल त्या पर्टिक्युलर मेथडने तुम्ही जे आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.